नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजना बंद होणार. नेमकं काय आहे बातमीत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. ही योजना म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या भेटीसारखी असून ती सुरूच राहील असे त्यांनी रत्नागिरीत स्पष्ट केले. विरोधकांकडून योजनेवर आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. गेल्या वर्षी जून महिन्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या अंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2,100 रुपये प्रति महिना करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी 2,100 रुपयांच्या वाढीव रकमेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याच दरम्यान ही योजना सरकारी तिजोरीवर बोजा ठरत असून सरकार ती बंद करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. इतर योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याचा दावाही करण्यात आला होता, ज्यामुळे ही योजना चर्चेत आली. रत्नागिरीत बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व चर्चा आणि आरोपांना उत्तर दिले. आमचे विरोधक विनाकारण चर्चा करत आहेत की सरकार ही योजना बंद करेल. याची गरज संपली आहे. गरज सरो वैद्य मरो अशा चर्चा सुरू आहेत. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महायुती असे कारण नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ही योजना आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज रक्षाबंधन भेट आहे आणि ती सुरूच राहील असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यांनी स्पष्ट केले की 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठीच ही योजना आहे. तसेच जर एखाद्या महिलेला इतर तत्सम योजनेचा लाभ मिळत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.